आणि ते विषय नसल्यामुळे प्रत्येक जण आई बहिणीवरून आपापल्याला काढतोय सगळं. एकेकाची भाषण बघत होतो, एक जण बोलताना पाहत होतो. ही सगळी भाषणं आणि या सगळ्या गोष्टीत महाराष्ट्र असा कधी नव्हता हो. या सगळ्या गोष्टी बाहेरच्या राज्यात चालू शकतात, इतर राज्यांमध्ये चालू शकतात, परंतु ह्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या भाषा आणि अशा प्रकारच्या भाषणांमधलं शिव्या आणि सगळ्या गोष्टी असं महाराष्ट्र कधी नव्हतं. आणि या महाराष्ट्रातल्या अनेक बाकीच्या काही पुढाऱ्यांनी वेगळ्याच विषयांमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवायचं ठरवलंय, वेगळ्याच, ज्याचा प्रगतीशी संबंध नाहीये. आज नवीन अनेक तरुणी आज विचार करतायत, त्यांच्या भविष्याचा विचार करतायत, त्यांचे पालक त्यांच्या भविष्याचा विचार करतायत. मी आजची सभा तुम्हाला सांगू का मी का घेतोय? मुरलीधरजी आज एका पुण्यासारख्या शहरामध्ये, इतक्या एका मोठ्या शहरामध्ये इतके विद्वान या शहराने दिले, जगभरातल्या अनेक कंपन्यांना इतके सल्लागार दिले, अशा एका पुणे शहरामध्ये तुम्हाला एका पुन्हा सत्तेत बसणाऱ्या एका पक्षाच्या खासदारकीची उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे. म्हणून मी तुमची सभा घेण्यासाठी आलोय. 4 गोष्टी मला काही सांगायच्या तुम्हाला. आपण विमानतळावर कोणाकडे सोडायला जातो बघा, किंवा ट्रेनमध्ये सोडायला जातो, आणि मग जाताना काही 4 सल्ले देतो. बाहेरचं पाणी पिऊ नको, बाहेरचं कुठे खाऊ नको,